स्प्रिंकलचं पण काम झालेलं आहे आणि त्याची आता टेस्टिंग चालते, तुम्हाला मी दाखवतो. सक्सेसफुल झालेलं आहे, काहीच अडचण नाही आहे, पूर्ण प्रेशरने आलेलं आहे. तर आज आपली स्प्रिंकलची फिटिंग होत आहे. इथे स्प्रिंकलर लावलेले आहेत, पाईप लावले स्प्रिंकलसाठी, स्प्रिंकलर लावले तील. इकडं अजून काय बाकीचे त्या गेट आणि तो गेट, इथं स्प्रिंकलर लावायची बाकी आहेत. त्यानंतर याचा मेन कनेक्शन घेऊन त्याची टेस्टिंग होईल. हे स्प्रिंकल दिवसानं किती वेळा लावले पाहिजे, किती वेळा चालू करायचे आहेत, किती वेळ चालू करायचे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला साईटवर लावावं लागणार आहे पॅरामीटरचा एक, किंवा त्यामध्ये एक टेम्परेचर, हे सगळं नोट नोट करणारी एक डिस्प्ले लावायचा आहे. तर तो सुद्धा आता आपल्याला इन्स्टॉल करावा लागणार आहे. तर त्यावर आपल्याला कळेल की किती वेळ, किती ड्युरेशनसाठी चालू ठेवायचं आहे. तर जी पूर्ण फिटिंग करून याची टेस्टिंगसुद्धा होईल. तर पाहू आपण तेव्हा की ते फवारा कसा फवारा सगळे चालू आहेत का ते चेक केलं पाहिजे. स्प्रिंकलर लावलेल्याची टेस्टिंग चालू आहे. पाण्याचा फवारा, हे सगळे नोजल चांगले आहेत, क्लिअर आहे आपले. धुराळा उडू नये म्हणून आपण याचं प्रयोजन केलेलं आहे.